जपून ठेवा. फुले शाहू शिवरायांची नाती जपून ठेवा. संपली नाही लढाई अजूनही पारशेच्या मयताची. या पारशेच्या मयताचा बदला घेण्यासाठी डोक्याच्या तलवारी थोड्याशा घासून ठेवा. आज या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यातून महाराष्ट्रातील प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सर्व लोकांना या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं आहे. म्हणून या ठिकाणी असणाऱ्या पोलीस प्रशासनाला आमची विनंती वजा सूचना आहे की येणाऱ्या काळामध्ये आपण भारतीय संविधानाअंतर्गत आपल्याला दिलेले हक्क आणि अधिकार या देशातल्या पीडित शोषित वंचित लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण वापरले पाहिजे. जर कुठल्या तरी पाटलाच्या वाड्यावर जाऊन जर गावकी गाडीकी करायची असेल तर या देशाने तुम्हाला संविधानिक मूल्य आणि अधिकार निर्माण करून दिलेला आहे, त्याचा तुम्ही गैरवापर करताय. याचा विचार तुम्ही केला पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये अरे हा गोरगरीब ऊसतोड असणारा मजूर याची हत्या होते. आज तब्बल 1 महिना झाला आहे. हत्या झाल्यानंतर जर आरोपींना अटक करा अशी लाजीरवाणी मागणी जर या ठिकाणी करावी लागते तर पोलीस प्रशासनाने स्वतःचा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारला पाहिजे की आपण काय करतोय आणि कशासाठी करतोय. कारण त्या काळामध्ये अण्णाभाऊ साठे असे म्हणाले होते की इथली न्याय व्यवस्था कैकांची रखेल झाली, इथली संसद देखील हिजड्यांची हवेली झाली. इथली न्याय व्यवस्था कैकांची रखेल झाली, इथली संसद देखील हिजड्यांची हवेली झाली. मी माझ्या व्यथा कुणाकडे मांडू, कारण इथली व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली, कारण इथली व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली. आणि या भ्रष्ट झालेल्या रंगीन झालेल्या व्यवस्थेला हा आमचा प्रश्न आहे. एक दिगंबर पारसे मेला हरकत नाही. प्रशासनाला जाग येण्यासाठी जर तुम्हाला आणखी दिगंबर पारसे मारायचे असतील तर आमच्याकडे मुबलक लोक आहेत. परंतु लक्षात ठेवा, येणाऱ्या काळामध्ये आता ज्याप्रमाणे आमचे नेते केंगार साहेबांनी सांगितलं की आम्ही बुद्ध स्वीकारल्यामुळे शांत आहे, म्हणून बुद्धाचा शांतीचा मार्ग आम्हाला मान्य आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी कायद्याची चौकट आम्हाला दिली आहे, म्हणून कायद्याच्या चौकटीत राहून या सगळ्या गोष्टी आम्ही कायद्याने करण्याचा प्रश्न या ठिकाणी हाती घेतला. परंतु लक्षात ठेवा, महाराष्ट्र भरवण्यापासून हे आंदोलन पेटल्याशिवाय राहणार नाही. मग हे महाराष्ट्रभर जर पेटले आंदोलन तर याला सर्वस्वी जबाबदार या परळी येथील पोलीस प्रशासन असेल, अशी चेतावणी या आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही देतो आहे. आंबेडकरी चळवळीतील तमाम आमचे मित्र सहकारी आणि बाबासाहेब आंबेडकरांना बाप मानणाऱ्या सर्व लोकांना सोबत घेऊन दिगंबर पारसेला न्याय मिळाल्याशिवाय आता आम्ही स्वस्थ बसणार नाही. आताच आम्हाला या ठिकाणी पीआय साहेबांनी आमच्या कृष्णाला बोलून सांगितलं कानात की तुम्ही घोषणा देऊ नका, नाहीतर तुम्हाला अटक करू. साहेब, तुम्हाला आरोपीला अटक करणं होत नाही तर तुम्ही आम्हाला सर्वांना अटक करा. आम्ही स्वतः अटक करून घ्यायला इथं आलोय. आम्हाला अटक करा तुम्ही, कारण तुम्ही हातामध्ये बांगड्या भरलेल्या आहेत. बांगड्या भरलेली बाई सुद्धा बांगड्या करून हातात तलवार घेऊन या देशात लढली आहे. हा इतिहास या देशातल्या बहुजनांचा आहे. परंतु तुम्हाला जर एखादा तुमचा धनी, तुमचा करता करविता जर तुम्हाला सांगत असेल गोरगरिबावर अन्याय करा, यांचं ऐकू नका, तर तुम्हाला खुशाल जसं करायचं तसं करा. आणि म्हणून माझी या ठिकाणी सूचना आहे, विनंती आहे तुम्हाला की येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्रभर पेटणाऱ्या चिघळणाऱ्या आंदोलनाला तुम्ही स्वतः जबाबदार असाल. आमची तुम्हाला काय मागणी नाही साहेब. आम्ही काय तुम्हाला ताजमहाल मागण्यासाठी या ठिकाणी आलो नाही, किंवा आम्हाला तुम्ही घरकुल द्या म्हणत नाही, किंवा आम्हाला तुम्ही कुठली तरी योजना द्या म्हणत नाही, किंवा तुमच्याकडून आम्हाला काही कॉन्ट्रॅक्ट हवा हे मला माहिती नाही. आमची मागणी न्यायाची आहे आणि तुम्ही न्यायाच्या बाजूने असलात तर याचा आनंद आम्हाला असेल. पण तुम्ही जर अन्यायाची भूमिका या ठिकाणी घेत असाल तर लक्षात ठेवा, न्यायाच्या बाजूने आम्हाला लढता येतं. कारण हजारो वर्षापूर्वी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि 75 वर्षाच्या अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलेलं आहे की जर एखाद्या डब्यातून तूप निघत नसेल तर त्या डब्याला जाळावर ठेवावं लागतं आणि डब्बा गरम झाला की तूप ऑटोमॅटिक गळतं. मग पोलीस प्रशासना व्यवस्थेला जर आम्हाला गरमच करायचं असेल तर हे लक्षात ठेवा की या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये दिगंबर पारसेची हत्या खपवून घेतली जाणार नाही. म्हणून आज याच ठिकाणी पोलीस प्रशासनाला निवेदन देताना माझी विनंती आहे की आजच्या आज या ठिकाणी फिर्यादीकडून पूर्वनी जबाब घेतला पाहिजे
आणि अनुसूचित जाती जमाती कायद्याअंतर्गत भारतीय संविधानाच्या कलम नंबर 17 अनुसार 312 VRS चा कायदा या ठिकाणी लागू केला पाहिजे आणि यानंतर आरोपीला तुम्ही तात्काळ अटक केलं पाहिजे आणि कोर्टामध्ये हजर केलं पाहिजे. अरे तुमची जी भूमिका आहे ती तरी तुम्ही पार केली पाहिजे. त्यांना न्याय मिळेल नाही मिळेल, त्या खून झालाय नाही झालाय ही कोर्टाची बाजू आहे, पण तुम्ही यामध्ये जर अशी दलाली करण्याचा प्रयत्न करत असाल तर याद राखा ही व्यवस्था उलटून पाडण्याचं सर्व काही आज आमच्याकडे बळ निर्माण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. आणि म्हणून ही न्यायाची भूमिका, ही आमची विनंतीची भूमिका तुमच्या समोर मांडण्यासाठी या ठिकाणी मी उपस्थित आहे. परंतु तुम्हाला जर या ठिकाणी कुठल्याही पोलीस प्रशासनाला जोपर्यंत दबाव येत नाही, जोपर्यंत त्यांच्यावर कुणीतरी त्यांचा करता करविता येत नाही, तोपर्यंत जर काम करायचं नसेल तर लक्षात ठेवा मित्रांनो, गोरगरीब शोषित पीडित दबलेल्या दाबलेल्या लोकांनी कुणाकडे न्याय मागायचा. जर पोलीस प्रशासनाने जर या घटनेमध्ये तात्काळ लक्ष नाही दिला, या ठिकाणी पोलीस विभागीय अधिकारी यांच्याशी मी फोन केला, त्यांना मी फोनवरती बोललो, त्यांना सांगितलं की साहेब अनुसूचित जातीचा हा व्यक्ती दिगंबर पारसे त्याची हत्या झाली आहे आणि तो अनुसूचित जातीचा आहे, याच्यामध्ये तुम्हाला आणखी काय पुरावा आणि काय प्रमाण असलं पाहिजे की तुम्ही तात्काळ त्या ठिकाणी जाऊन पंचनामा केला पाहिजे आणि त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन अनुसूचित जाती जमातीच्या अंतर्गत अॅट्रॉसिटी ऍक्ट लागू केला पाहिजे. माणूस मरण पावलेला आहे, माणूस मरण पावलेला असताना सुद्धा जर पोलीस प्रशासन या ठिकाणी त्यांचा कसूर करत असेल, त्यांचं कर्तव्य पार पाडत नसेल तर लाजीरवाणी गोष्ट आहे, शोकांतिका आहे की आपण स्वतःला पोलीस म्हणून घेऊ शकतो. कारण या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये अन्याय अत्याचाराची मालिका तर अशीच वाढत गेली, अन्याय अत्याचाराची मालिका अशीच वाढत गेली तर लक्षात ठेवा मित्रांनो, पुन्हा एकदा घराघरामध्ये ठेवलेले या ठिकाणी वैचारिक धडे थोडेसे बाजूला ठेवावे लागतील आणि येणाऱ्या काळामध्ये जो विचार आम्हाला बाबासाहेबांनी सांगितलेला आहे की या ठिकाणी संघर्ष केल्याशिवाय कुठलीही गोष्ट आपल्याला मिळत नाही. परंतु लक्षात ठेवा, आज महाराष्ट्रभर केवळ दलितांच्याच लोकांवर अन्याय अत्याचार होत आहेत आणि म्हणून त्या पुढाऱ्यांना सुद्धा माझं हेच सांगणं आहे की आपण छोट्या छोट्या गोष्टीमध्ये या ठिकाणी जर हस्तक्षेप करत असाल, गोरगरीब लोकांच्या जर न्याय हक्कावर तुम्ही आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो की अनेक वर्षापासून चालत आलेली परंपरा तुम्हाला बंद करायची नसेल तर भारतीय संविधानाने आम्हाला फंडामेंटल राईट ड्युटीज ज्या दिलेल्या आहेत त्याचा आम्हाला वापर करावा लागेल आणि पुन्हा एकदा रस्त्यावरची लढाई आम्हाला लढावी लागेल. कारण रस्त्यावरची लढाई ही काय आम्हाला जुनी नाही, रस्त्यावरची लढाई ही आमच्या बापापासून आमच्यापर्यंत चालत आलेली आहे. अरे अन्याय अत्याचार होतो पण तुम्ही शांत राहता, उघड्या डोळ्याने पोलीस प्रशासन पाहते आणि जर तुम्ही त्यांच्याबद्दल काही करू शकत नसाल तर या ठिकाणी मग असं म्हणावं लागेल की अरे हत्या होते बहुजनांचे, तुमचे रक्त का घोटत नाही, हत्या होते बहुजनांचे, तुमचे रक्त का घोटत नाही, अन्याय अत्याचार होतो दलितांवर, तुमचे काळीज का फाटत नाही, अरे बलात्कार होतो आपल्या नारीवर, तुमचे रक्त का घोटत नाही, मग आमच्याच मतावर राज्य करताना भाड खाऊन मग तुम्हाला लाज कशी वाटत नाही, आमच्याच मतावर राज्य करता आणि आमच्याच माणसांना मारून त्यांची हत्या करता आणि पोलीस प्रशासनावर दबाव आणण्याचं काम करता. हे सगळे सोंग ढोंग या सगळ्या घटना आम्ही आज या ठिकाणी लिहून ठेवलेल्या आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये ही गोष्ट आमच्या समोर आहे आणि येणाऱ्या काळात एका प्रत्येक गोष्टीचा बदला आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट या प्रशासनाने अतिशय गांभीर्याने लक्षात ठेवली पाहिजे. मित्रांनो, मी या ठिकाणी असलेल्या आंबेडकर चळवळीच्या तमाम कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करतोय की आपण या ठिकाणी या पीडित दिगंबर पारसेच्या पाठीशी उभा राहिला. येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रभर हा फुलार समाज बाबासाहेब आंबेडकरांची पताका खांद्यावर घेऊन चलो भीम की ओर हा नारा देऊन सबंध महाराष्ट्रभर ही चळवळ पुढे चालवत नेणार आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांनी मिळून हा निळा झेंडा हातात घेऊन अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये लढण्याचं काम केलं पाहिजे. मित्रांनो, लक्षात ठेवा, किड्या मुंग्यासारखं जीवन जगून काय उपयोग नाही. दिगंबर पारसे मरण पावल्याच्या नंतर तरी
या प्रशासनाच्या वतीने आज महाराष्ट्रभर लोकांना कळलं की दिगंबर पारसे ऊसतोड मजूर होता, म्हणून आपलं मरण